आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, ख्रिस्त पुनरुत्थित आहे, ख्रिस्त मृत्युंजय आहे, ख्रिस्त जिवंत देव आहे, ख्रिस्त आमचा तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगायुग सारखाच आहे. होय देवप्पा, या आनंदाच्या पुनरुत्थानाच्या समयीची ही प्रार्थना आणि तुझ्या वचनाचं मनन, हे प्रभू, तू आम्हाला तुझं प्रकटीकरण दे, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण घोषणा देऊया. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. हात वर करायचे. प्रभू उठला आहे. थँक्यू. देवाची स्तुती असो. ज्यांनी घोषणा दिल्या, हात वर करून घोषणा दिल्या, त्या सर्वांना आणि इतरांना परमेश्वर आशीर्वाद देऊ. तारणाची जी योजना आहे प्रभू श्री ख्रिस्तानी जी पूर्ण केली, त्याचा रत्नजडीत हिऱ्यांनी मुकुटमंडित असा हार, क्राऊन, मुकुट म्हणजे पुनरुत्थान. तारणाच्या योजनेचा हिरेजडित रत्नजडित मुकुट म्हणजे काय आहे? पुनरुत्थान आहे. देवाची स्तुती असो. पहा, मरिया मगदला, योहान 20वा अध्याय 1-2 वचनामध्ये आपण पाहतो, अंधारात भल्या पहाटे एकटी स्त्री, यरुशलेमच्या बाहेर आहे ही कबर. एकटी स्त्री अंधारात भल्या पहाटे त्या कबरीकडे आली आणि तिने आधीच ती कबर कुठं आहे ते बघून ठेवलं होतं. वधस्तंभावरून काढल्यानंतर त्याला कुठल्या कबरीत ठेवलं हे तिने आधीच बघून ठेवलं होतं. आपल्याला माहिती आहे, श्रीमंताची कबर त्याला प्राप्त झाली. श्रीमंताची कबर म्हणजे ज्या कबरेचं तोंड पूर्व दिशेला यरुशलेमच्या मंदिराकडे आहे, ती कबर म्हणजे श्रीमंताची कबर. ती त्याला प्राप्त झाली आणि ती कबर या मरिया मगदला आणि मरिया वगैरे यांनी पाहिली. आणि अंधारात ती एकटी स्त्री या कबरेजवळ आहे, असं आपण वाचतो योहान 20 1 आणि 2 वचनामध्ये. आणि पहा, ती घाबरली नाही, ती भिली नाही, तिच्या जीवाला पण घाबरली नाही. म्हणजे जीवापाड प्रीती तिने प्रभू श्री ख्रिस्तावर केलेली आहे. जरी तिला माहिती आहे प्रभू श्री ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावलेला आहे, तरीही ती घाबरली नाही. ती ख्रिस्ताला भेटण्यासाठी किंवा त्याच्या शरीराला, डेड बॉडीला सुगंधी द्रव्य लावण्यासाठी ती आली. स्वतःच्या जीवापेक्षा अधिक प्रीती मरिया मगदलाने प्रभू श्री ख्रिस्तावर केली. आणि तिने बघितलं की दोन बाजूला सरकवलेली आहे. ही पुनरुत्थानाची शक्ती आहे. ही पुनरुत्थानाची शक्ती आहे जी किती मोठी दोन शिळा आहे ती बाजूला करू शकते. पॉवर ऑफ रिझरेक्शन. ही पुनरुत्थानाची शक्ती आहे जी दिव्यदूतांना खाली उतरवते. ती पुनरुत्थानाची शक्ती आहे आणि ती भयंकर मोठी आणि भयंकर प्रचंड शक्ती आहे. त्या शक्तीच्या पुढं मृत्यूचं काही चालत नाही. त्या पुनरुत्थानाच्या शक्तीपुढं अधोलोकाचं काही चालत नाही, काहीच चालत नाही. त्या पुनरुत्थानाच्या शक्तीपुढं सैतानाचं पण काही चालत नाही. ती पुनरुत्थानाची शक्ती जर आपल्यामध्ये आली परमेश्वराच्या कृपेने, तर आपलं जीवनही असंच सैतानावर विजय मिळवणारं होईल, असंच अधोलोकावर विजय मिळवणारं होईल, असंच मृत्यूवर विजय मिळवणारं होईल. एक तर मृत्यूनंतर आपण प्रभूबरोबर असू किंवा जिवंत असताना आपण प्रभूबरोबर असू. आमेन. देवाची स्तुती असो. मरिया मगदला स्वतःच्या जीवापेक्षा अधिक प्रीती तिने प्रभू श्री ख्रिस्तावर केली. तिने पाहिलं धोंड सरकवलेली आहे आणि ती धोंड फार मोठी होती. पूर्ण त्याचा दरवाजा झाकेल एवढी मोठी ती धोंड. त्यात ते सील लावलेलं आहे पिलाताचं, आणि हे सील पण कोणी फोडू शकत नाही आणि ती धोंड पण कोणी मनुष्य बाजूला करू शकत नाही. परंतु ही पुनरुत्थानाची शक्ती आहे जी देवदूताला खाली उतरवते. ही पुनरुत्थानाची शक्ती आहे जी धोंड बाजूला करते. आणि मरिया मगदलाने पाहिलं की धोंड बाजूला केलेली आहे आणि आत प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर नाही.
ती घाबरली. ती त्या अंधारातच भल्या पहाटे परत त्या माडीवरच्या खोलीमध्ये गेली जिथं हे शिष्य होते सगळे. आणि त्यांना सांगितलं की पहा, प्रभू नाही आहे तिथे, प्रभूला कुणी नेलं मला माहीत नाही, 2 बाजूला सरकवलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर शिष्यांमध्ये एकदम थरकाप उडाला आणि धावत पळत सुटले. पेत्र अतिउत्साही आणि प्रभू श्री ख्रिस्ताचा अतिप्रिय शिष्य योहान है ना, जो वधस्तंभाच्या पायथ्याशी पण होता. सगळे घाबरून पळाले, पण ह्याला स्वतःच्या मरणाची भीती नाही. कोण पकडेल, कोण धरेल, कोण मारेल, काय वाटेल ते होऊ दे. तो स्वतः योहान वधस्तंभाच्या पायथ्याशी आहे. आणि तोच योहान या पेत्राबरोबर पळत आला आणि पहिले त्यांनी वाकून पाहिलं. मग पेत्रांनी आत कबरेमध्ये जाऊन पाहिलं. येशू ख्रिस्ताचं शरीर नव्हतं, फक्त त्याचा बांधलेला रुमाल आणि कपडे होते. देवाची स्तुती असो. ही पहिली कबर आहे जगामध्ये, विश्वामध्ये जी रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड. ही पहिली कबर आहे जगामध्ये, विश्वामध्ये जी रिकामी आहे. कबर म्हणलं तर त्याच्यामध्ये हाडं असतात. ही पहिली कबर आहे ज्याच्यामध्ये हाडं नाही, जी रिकामी आहे आणि ज्याच्यामधून प्रभू येशू ख्रिस्त काय झालेला आहे, उठलेला आहे. आणि ही मरिया मगदला पुन्हा या 2 शिष्यांबरोबर आली. हे 2 शिष्य पळत पळत आले. त्यांनी बघितलं, अरे कबर रिकामी आहे, 2 बाजूला सरकवलेले आहे. ते परत कदाचित घाबरले असतील. आता हे आपल्यावर येते का काय, आपण 2 बाजूला सरकवले असं कोण म्हणते का काय. म्हणून ते 2 शिष्य कदाचित त्यांना असं वाटलं असेल, परत गेले. परंतु मरिया मगदलानी मात्र धीर सोडला नाही. ती रडत तिथेच आहे, तिथेच उभी आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन तिला होतं. देवाची स्तुती असो. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो परमेश्वर आहे. आता तो मनुष्य नाही, तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं दर्शन, मरिया मगदलाला झालं. याचं कारण तिने आपल्या जीवापेक्षा अधिक प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावर केली. जर आपण आपल्या जीवापेक्षा अधिक प्रीती केली ना प्रभू येशू ख्रिस्तावर, प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आपल्याला निश्चितच होईल. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो परमेश्वर आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जो यहोवा देव परमेश्वर आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आपल्याला नक्कीच होईल. आणि मग पहा, तिथं एक बाग आहे, बाग. आणि ती बाग हिजकिया राजाने बांधलेली आहे 1000 वर्ष आधी. आणि ती बाग अजूनही आहे. आणि त्या बागेमध्ये ही कबर आहे. आणि म्हणून या कबरेला गार्डन टूम, बागेमधली कबर असंही म्हणतात. बायबल किती सत्य आहे पहा. त्या बागेमध्ये ती कबर आहे. आणि ही मरिया काय बोलते, येशू ख्रिस्ताला तिने ओळखलं नाही, का तो पवित्र परमेश्वर आहे. आता तिला वाटलं हा माळी आहे. तिला काय वाटलं, हा माळी आहे. माळी कुठं असतो, बागेमध्ये. मग ती बाग अजूनही आहे. फार सत्य आहे बायबल. आणि ती म्हणून माळी आहे असं समजून त्याला विचारते, दादा माझ्या प्रभूला यांनी नेलं आणि कुठं ठेवलं मला माहीत नाही, तुला माहीत असेल तर मला सांग. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला हाक मारतो, मरिये. आणि मग ती त्याला ओळखते. ती म्हणते रब्बुनी. रब्बुनी म्हणजे गुरुजी. देवाची स्तुती असो. आपल्याला सार्वकालिक जीवनाची खात्री देणारं हे पुनरुत्थान आहे. आपल्याला मरणावर विजय आपण सुद्धा मिळवणार याची खात्री देणारं हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. आणि मरण हा शेवट नाही याची खात्री आपल्याला देणारं हे पुनरुत्थान, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे की जर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसता तर हे शिष्य परत मासे धरायला गेले असते आणि परत त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय केला असता. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एक साधा मनुष्य म्हणूनच जगला आणि मेला, एवढंच झालं असतं. पण पुनरुत्थानाने सिद्ध झालं की तो परमेश्वर आहे. तो मृत्युंजय झाला म्हणून हे सिद्ध झालं की तो परमेश्वर आहे. आणि पहा, त्या माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण होते.
किती जण होते? 120 जण. आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त भिंतीतून आत आला, बंद दरवाजातून आत आला. आणि त्याने शिष्यांना दर्शन दिलं. सर्व शिष्यांना काय दिलं? दर्शन दिलं. आणि शिष्यांनी पाहिलं, अरे हा ख्रिस्त आम्ही पाहिला, तो वधस्तंभावर मेला आणि आज हा जिवंत आहे. निश्चितच हा परमेश्वर आहे. निश्चितच हा परमेश्वर आहे. आणि हा पुनरुत्थित ख्रिस्त पाहिल्यानंतर ते जे त्यांच्या मनामध्ये या प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रीतीने पेटून उठले, त्या 120 जणांनी अख्ख्या जगभरात सुवार्ता सांगितली. त्या 120 जणांचं पहिलं चर्च, त्या 120 जणांचं पहिलं चर्च. आणि आज किती आहेत माहिती आहे जगभरामध्ये? 240 करोड. प्रेज द लॉर्ड. 240 करोड. भारताच्या अख्ख्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट इतके लोक येशू ख्रिस्तावर विश्वासणारे आहेत. 240 करोड. हे 120 जणांनी केलेलं काम आणि त्यांच्या शिष्यांनी केलेलं काम आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झाल्यामुळे सगळ्या जगाला कळालं की तो परमेश्वर आहे. तो साधा मनुष्य नाही, तो परमेश्वर एक मनुष्य म्हणून जन्मला आणि त्याचा काही उद्देश होता. तो उद्देश म्हणजे आपणही पवित्र परमेश्वराबरोबर असावं. आणि आपण जे पापी आहोत ते पवित्र परमेश्वराबरोबर असण्यासाठी मध्ये आपल्याला वॉशिंगची गरज आहे. आणि ते वॉशिंग करणारं जे आहे ते आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं शुद्ध आणि पवित्र रक्त. कारण योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. देवाची स्तुती असो. विश्वासणाऱ्यांना, त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना न्याय नाही हे सिद्ध झालं. कारण का? प्रभू श्री ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. मग प्रभू श्री ख्रिस्ताचं जर पुनरुत्थान झालं तर तो जे काय सांगतो ते सगळं सत्य आहे. तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणी पित्याजवळ जात नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारेच आपल्याला जायचं आहे, तरच आपण स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकतो. त्याच्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, म्हणजेच आपण स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकतो. देवाची स्तुती असो. जर त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे तर त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते सगळं काय आहे? सत्य आहे. त्यांनी आणखी काय सांगितलं? योहान 5वा अध्याय 24वा वचन. योहान 5वा अध्याय 24वा वचन. जो माझं वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला. हे येशू ख्रिस्ताचं वचन आहे. येशू ख्रिस्त स्वतः बोललेलं वचन आहे. आणि त्यामुळं जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना न्यायाचा प्रसंग नाही. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते प्रभू श्री ख्रिस्तासारखेच पुनरुत्थित होते. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते सार्वकालिक जीवनामध्ये जातील. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे फार महत्त्वाचं आहे. अन्यथा तो एक साधा मनुष्य म्हणून जगला आणि मेला असंच झालं असतं. परमेश्वर म्हणून त्याची गणना झाली नसती. एक चांगला माणूस, परंतु पुनरुत्थानाने सिद्ध केलं की तो परमेश्वर आहे. एक वचन वाचूया, रोमकरास पत्र 8वा अध्याय 2रं वचन. रोम 8:2. कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो येईल त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमानुसार मुक्त केले आहे. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताचा जो जीवनाचा नियम आहे त्याने आपल्याला पाप आणि मरण यातून मुक्त केलं आहे. पाप पण आपल्यावर नाही, मरण पण आपल्यावर सत्ता गाजवणार नाही. कारण जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर अधोलोकाचं काही चालणार नाही. आणखी एक वचन वाचा, रोम 8:11. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यामधून उठवले
तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल. ज्या आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला उठवले, ज्या आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित केले, तो आत्मा जर आपल्यामध्ये वस्ती करतो, म्हणजे आपण जर येशूमध्ये राहतो, तर तो आत्मा आपल्यालाही काय करेल? पुनरुत्थित करेल. आणि हा आनंदाचा दिवस आहे रविवार, आठवड्याचा पहिला दिवस, पुनरुत्थानाचा दिवस. आणि म्हणून चर्चमधली भक्ती शुक्रवारी असते काय? शनिवारी नाही. कधी असते? रविवारी. का? आठवड्याचा पहिला दिवस. कुठला दिवस? पुनरुत्थानाचा दिवस. आणि कुठला दिवस? आनंदाचा दिवस. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. म्हणून जगभरामध्ये आठवड्याच्या रविवारीच काय केलं जातं? चर्चमध्ये काय घेतली जाते? भक्ती घेतली जाते. देवाची स्तुती असो. पुनरुत्थानाची जी शक्ती आहे ती फार मोठी आहे. त्या पुनरुत्थानाची शक्ती आपल्याला कुठली गोष्ट आपल्याला अडवू शकत नाही. ती पुनरुत्थानाची शक्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखंच मृत्युंजय आणि विजयी होऊ. इतकंच नाही तर पृथ्वीवर जीवन जगत असताना सुद्धा आपल्या मार्गामध्ये सैतानी अडखळणं येतात, आपल्या मार्गामध्ये अडखळणं येतात, आपल्या मध्ये अडचणी येतात. परंतु जर पुनरुत्थानाची शक्ती आपल्यामध्ये कार्य केली तर ते अडखळण जसा धोंडा बाजूला झाला तसं बाजूला होतं. ते अडखळण देवदूत येऊन अडखळणाला अगदी भुशासारखं करून टाकतो. ते अडखळण कुठलेही असो, देवदूत त्याला वाऱ्यावर उडवून टाकतो. आणि म्हणून पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त झाला याचे पुरावे प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतः ठेवलेले आहेत. आणि त्याचे पुरावे सांगितलेली माणसं पण आहेत, बायबलमध्ये आहेत, बायबलच्या बाहेर सुद्धा. त्या काळात लिहिलेली जी रोमन पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पण, काही लेखकांची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला आहे आणि तो पुष्कळ लोकांना दिसला आहे. आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 3 वचन. मरण सोसल्यानंतरही हां त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत दाखविले. हां 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हां पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवसपर्यंत तो त्यांना सर्व लोकांना काय करत होता? दर्शन देत होता. शिष्यांना दर्शन देत होता, इतर लोकांना दर्शन देत होता. ज्यांनी त्याला भोसकलं त्यांना पण तो दर्शन देत होता, कारण तो पुनरुत्थित झाला होता याचे पुरावे तो स्वतःच देत होता. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन वाचा, 1 करंथी 15 अध्याय 3 वचनापासून पुढे. 1 करंथी 15:3. 3 वचनापासून पुढे. 1 करंथी 15 अध्याय 3 वचनापासून पुढे. कारण तुम्ही आणि अजून एक हां. ज्या अर्थी तुमच्यामध्ये ठेवा व कलह आहे त्या अर्थी तुम्ही दही खा की नाही व मनाच्या रीतीने चाला. 1 करंथी 15 अध्याय 15 अध्याय. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. हां त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. पुढे. तो उरला गेला. हां शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. शास्त्राप्रमाणे तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. हां आणि तो केफाला मग 12 जणांना दिसला. हां केफाला मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. हां त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात हां आहेत पहा, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. केफाला दिसला, शिष्यांना दिसला, 500 पेक्षा अधिक जणांना दिसला. आणि नंतर पुढे काय म्हटलेलं शेवटी? त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत हां आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. हां देवाची स्तुती असेल. तर पुष्कळ लोकांना तो दिसला, 500 पेक्षा अधिक लोकांना तो दिसला. आणि त्यांनी प्रमाण पटवून दिलं की तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित आहे, त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे, तो सेनाधीश परमेश्वर आहे, त्याच्यापुढे अधोलोकाचं काहीच चालत नाही. मत्ते 16:18. मत्ते 16:18. मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुषी व सदुकी यांना खमीराविषयी सावध राहा. तेव्हा त्यांना समजले की त्यांनी भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले. मत्ते 16:18.
आणखी मी तुला सांगतो, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि तू पेत्र आहेस या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. म्हणजे पुनरुत्थानाची शक्ती ही अशी आहे, प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की त्याच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. लक्षात असू द्या, जे येशू ख्रिस्तावर विश्वासणारे आहेत, आपण गुड फ्रायडेला ऐकलं, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. ज्या क्षणी ते पृथ्वीवर डोळे मिटतात त्याच क्षणी ते स्वर्गीय राज्यामध्ये डोळे उघडतात. अगदी इतकं ते अर्जंट आहे की जसं लाईटचं बटन दाबल्यावर लाईट लागतो. कारण आपण विश्वासणारे आहोत, कारण येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे आणि त्यामुळं त्याची सगळी वचनं सत्य आहेत आणि त्याच्यामुळं बायबल अख्खं सत्य झालेलं आहे. त्याच्या पुनरुत्थानाने बायबल सत्य आहे हे सिद्ध केलेलं आहे. कारण बायबलमध्ये हेच लिहिलेलं आहे की तो येईल, त्याला मारतील, ठार मारतील आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. तुम्ही हे मंदिर पाडा, मी तिसऱ्या दिवशी पुन्हा बांधतो. म्हणजे काय? त्यांनी तसं केलं आणि येशू ख्रिस्ताने पण तसं केलं. त्यांनी ते मंदिर पाडलं म्हणजे येशू ख्रिस्ताला मारलं आणि तिसऱ्या दिवशी मी पुन्हा बांधेन म्हणजे पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठला. म्हणजे पुनरुत्थान हे अख्ख्या बायबल सत्य आहे, A to Z याची खात्री देते. याची काय देते? खात्री देते. पृथ्वीवर आपण जगत असताना प्रभू श्री ख्रिस्त त्याचा पवित्र आत्मा आपल्याबरोबर असेल तर आपण स्वर्गीय जीवनामध्ये असतो. कसं काय? येशू ख्रिस्त जीवन जगत असताना तो म्हणायचा काय? देवाचं राज्य जवळ आहे. तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये मरण नाही, शोक नाही, दुःख नाही, रडणं नाही, आजार नाही, लोळे लंगडेपणा नाही. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की विधवा स्त्री, तिचा एकुलता एक मुलगा, तो मरण पावला. ती विधवा होती आणि तिला काही आधार नव्हता. मुलगा पण एकुलता एक होता, तो पण मरण पावला. आणि मग फ्युनरलला जाताना येशू ख्रिस्त तिथं आहे, आलेला आहे. तो त्याच्या मार्गाने जात आहे. त्याने बघितलं आणि त्या स्त्रीने त्याला विनंती केली नाही. त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली नाही, तरी येशू ख्रिस्ताने त्या तिरडीला स्पर्श केला आणि तो मुलगा जिवंत झाला. बरोबर आहे ना? त्याला त्या स्त्रीचा कळवळ आला. इतकंच नव्हे तर येशू ख्रिस्त हे जीवन आहे, जीवन. तो काय म्हणतो? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मग ते कधी? पृथ्वीवर असताना पण आहे आणि नंतर पण आहे. आणि म्हणून जर तो जीवन आहे, जर तो स्वर्गीय राज्य आहे, तर स्वर्गीय राज्यामध्ये मरण नाही, दुःख नाही, कष्ट नाही, व्याधी नाही आणि आजार नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त जिथं जिथं जात असे तिथं तिथं रोग पळून जात असे. जिथं जिथं जात असे तिथे तिथं सैतान पळून जात असे. जिथं जिथं जात असे तिथे तिथं मेलेला माणूस पण उठत असे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गीय राज्य तुमच्यामध्ये उतरलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या रूपातच स्वर्गीय राज्य उतरलं, हो की नाही? आणि म्हणून तिथं मरण नव्हतं. कुणाचं? त्या विधवेच्या मुलाचं. तो काय झाला? जिवंत झाला. म्हणजे येशू ख्रिस्त जर आपल्यामध्ये असेल तर आपल्या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये सुद्धा आपण स्वर्गीय जीवनामध्ये असतो आणि त्याचे आशीर्वाद आपली मागणी आणि कल्पना यापेक्षा अधिक आपण मिळवतो, आपण प्राप्त करतो. आपल्याला कधी कधी असं वाटतं, अरे मी या लायकीचं नाही, अरे मी या पात्रतेचं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जर आपण असेल तर त्याचं स्वर्गीय राज्य आपल्यामध्ये असतं. स्वर्गीय राज्य तुमच्यामध्ये आहे, स्वर्गीय राज्य तुमच्यामध्ये उतरलं आहे. येशू ख्रिस्त असं बोलतो, स्वर्गीय राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणजे काय? येशू ख्रिस्त जर आपल्यामध्ये आहे, येशू ख्रिस्ताजवळ जर आपण आहोत तर स्वर्गीय राज्य आपल्यामध्ये आहे. आणि मग जर अधिक आपण ख्रिस्तामध्ये आहोत तर तो रोग, व्याधी, आजार, कमजोरपणा, अशक्तपणा प्रभू येशूमध्ये निघून जातो. देवाची स्तुती असो. ही पुनरुत्थानाची शक्ती अशी आहे जिच्यापुढे सैतानाचं काय चालत नाही. जिच्यापुढं भला मोठा दगड म्हणजे काय आहे, भलं मोठं संकट आहे, भलं मोठं वादळ आहे, ते देवदूत उचलून काय फेकून देतात तिकडे. आपल्या जीवनामध्ये कुठलंही संकट येऊ दे, वादळ येऊ दे, जर आपण प्रभू येशू बरोबर आहोत तर ती भली मोठी दगड
भलं मोठं संकट, भलं मोठं वादळ ते काय होणार, निघून जाणार आणि आपण मात्र खडकावर बांधलेल्या घराप्रमाणे स्थिर उभं राहणार. आमेन. ही पुनरुत्थानाची शक्ती शौलामध्ये कार्य केली. शौल दमास्कसच्या वाटेवर चालला होता. त्याच्या पाठाळावरून घोड्यावरून तो पडला, धुळीत पडला. प्रखर तेज सूर्यासारखं त्याला दिसलं आणि तो पहिलं वाक्य बोलला, प्रभू तू कोण आहेस? येशू ख्रिस्त म्हणला, शौला शौला, ज्याचा तू छळ करतोस तोच मी आहे. आणि येशू ख्रिस्त या प्रखर तेजाच्या दर्शनाने तो शौल काय झाला, आंधळा झाला. अत्यंत बलवान शरीरयष्टीचा असा तो शौल, ज्याने पुष्कळ लोकांना तुरुंगात टाकलं होतं आणि त्याला सगळे घाबरत होते, परंतु त्याला धुळीत पाडणारा परमेश्वर आहे. आज ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध कोणीही असेल, काठ्या घेऊन जरी आले तरी मोशीची काठी आहे आपल्याकडे. मोशीची काठी आपल्याकडे आहे. ती काठी उगारली तर तांबडा समुद्र दुभागला जातो. प्रेज द लॉर्ड. ती काठी त्यांच्यावर चालेल. आमेन. हेरोद राजा बोलला आहे, मी सर्व काही आहे, मी सर्व तुम्हाला पुरवतो. त्याच वेळेला परमेश्वराचा हात त्याच्यावर पडला, किडे पडून गेले. ख्रिस्ती लोकांच्या विरोधात जो जाईल ते युद्ध आपलं नाही, ते युद्ध परमेश्वराचं आहे. ते युद्ध परमेश्वराचं आहे. फारो राजासारखा राजा समुद्रामध्ये त्याचं सगळं सैन्य डुबवून टाकलं. नबुकदनेसर राजासारखा राजा, परमेश्वराने त्याला गवत खायला लावलं. आणि हे सत्य आहे. इराक बाबेल देशामध्ये एक मूर्ती आहे, माणसाचं शरीर, बैलाचं तोंड, गवत खातोय. त्यावेळेला काढलेली, दगडावर कोरलेली मूर्ती आहे. त्यावेळेला काढलेली, दगडावर कोरलेली मूर्ती. म्हणजे नबुकदनेसरच्या काळामध्ये जे बायबल आहे ते सत्य आहे. त्याला खरोखरच परमेश्वराने बैल बनवून गवत खायला लावलं. तो नबुकदनेसर राजा जो ख्रिस्ती लोकांच्या विरुद्धात जातात त्याच्या विरुद्ध परमेश्वराचा हात पडतो आणि तोच हात या शौलावर पण पडला आणि शौल आंधळा झाला. आणि पुढे जाऊन परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त त्याला म्हणाला, शौला तू माझ्यासाठी निवडलेलं पात्र आहे, मी तुला विदेशांमध्ये पाठवतो, तू माझ्यासाठी विदेशांसाठी निवडलेलं पात्र आहे. आणि मग शौलाचा पौल झाला आणि त्याने जी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केली ती अतिशय शेवटपर्यंत, मरेपर्यंत. रोममध्ये त्याचा शिरच्छेद झाला वयाच्या उतार वयामध्ये, तोपर्यंत तो सेवा करत राहिला. अनेक मंडळ्या त्यांनी स्थापन केल्या. करिंथ पत्र, गलती पत्र, कलस्से पत्र, फिलिपे पत्र, ह्या सगळ्या त्यांनी स्थापन केलेल्या मंडळ्या आहेत, चर्चेस आहेत. आणि ते चर्चेस अजूनही त्या त्या शहरांमध्ये आहेत जिथं केवळ मूर्तीपूजा चालायची, जिथं केवळ ग्रीक लोक होते तिथं ख्रिस्ती लोक आहेत. देवाची स्तुती असो. आणि त्या त्या मंडळ्या त्यांनी स्थापन केल्या आणि शेवटपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासू राहिला. ही पुनरुत्थानाची शक्ती आहे, जी शक्ती शौलाचा पाऊल बनवते. तुमच्या विरोधात कोण असेल त्याला बदलणारी पुनरुत्थानाची शक्ती आहे. ती आपल्यामध्ये कार्य करू द्या. मरिया मगदला जशी आपल्या जीवापेक्षा अधिक प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावर केली आणि पुनरुत्थित परमेश्वर त्याचं दर्शन तिला झालं, तसं आपण जर जीवापाड प्रीती प्रभू येशू ख्रिस्तावर केली, त्याच्या वचनामध्ये अधिकाधिक वाढत राहिलो, त्याच्या प्रार्थनेमध्ये आपण अधिकाधिक वाढत राहिलो आणि त्याची पुनरुत्थित शक्ती जर आपल्यामध्ये कार्य केली, तर अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्यापुढे काही चालणार नाही, सैतानाचं त्याच्यापुढे काही चालणार नाही. देवदूत उतरून तुमची आणि आमची सेवा करतील. आणि असं पुष्कळ वेळ झालेला आहे. तुम्हाला अनुभव आला असेल, मला पण अनुभव आलेला आहे की देवदूत उतरून सेवा केलेली आहे. देवाची स्तुती असो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की नाही मला आठवत नाही. कन्याकुमारीला आम्ही गेलो होतो. रात्री 2:30ला पोहोचलो, 3 वाजता जवळजवळ 3 वाजता पोहोचलो. आणि ते एक छोटं गाव आहे, तिथं काही नाही, तिथं काहीच नाही. आणि 3 वाजता कुठे जाणार? मी आणि माझ्याबरोबर लेडीजच होते, मिसेस आणि मुलगी. काय करणार, कुठे जाणार, काहीच ओळखीचं नाही, काहीच माहिती नाही. 3 वाजता ती एस टीवाल्याने थांबवलं, उतरले सगळे लोक, निघून गेले. आणि आम्ही मात्र तिथं राहिलो. ते कंडक्टर बोलला, आता एस टी डेपोमध्ये जाणार आहे, तुम्ही इथं होता. काहीच नाही तिथे, सगळे लोक गेले इकडे तिकडे. आता काय करायचं? मी 2 शब्दाची प्रार्थना केली, प्रभू मार्ग दाखव. आम्हाला
स्वामी विवेकानंद लॉजवर जायचं होतं, पण ते कुठं आहे ते पण मला माहीत नव्हतं आणि फसवलं जाण्याची शक्यता होती, कारण इतक्या वेळी आणि आमच्याबरोबर कोणच नाही. ते एक रिक्षावाला आला, आमच्या पुढून गेला, आमच्या पुढे गेला, पुन्हा तो थांबला, पुन्हा तिकडून इकडे आला, परत इकडे थांबला, परत तिकडून परत आमच्या पुढे आला, परत इकडे थांबला आणि परत येताना मग मी त्याला थांबवलं. थांब म्हणलं, आम्हाला विवेकानंद लॉजवर जायचं. तर तो म्हणला बसा. बसलो आम्ही. कुठं आहे लॉज ते पण आम्हाला माहीत नव्हतं, रस्त्याने बरोबर चाललो आहे का नाही ते पण माहीत नव्हतं, पण त्यांनी त्या विवेकानंद लॉजवर आम्हाला सोडलं. आणि नंतर मी त्याला पैसे देताना म्हटलं की तुझं नाव काय, तर तो म्हणला सॅमसन. प्रेज द लॉर्ड. आणि मग मी ठीक आहे म्हणलं. आम्ही रात्र झाली, सकाळी आम्ही इकडं तिकडं कन्याकुमारीमध्ये फिरत असताना मी प्रत्येक रिक्षाच्या स्टॉपवर विचारलं सॅमसन रिक्षावाला कुठे आहे. 3 दिवस आम्ही तिथे होतो. 3 दिवस मी त्याला शोधत होतो, सॅमसन रिक्षावाला कुठे आहे. ते म्हणतात सॅमसन रिक्षावाला कोणच नाही. देवाची स्तुती आहे. कठीण प्रसंगामध्ये देवदूत येणार तुमच्यासाठी, कारण देवाची आज्ञा आहे देवदूतांना तुमची सेवा करायची. तसा देवदूत येऊन तुम्हाला झेलणार, तुम्हाला धरणार, त्याच्या तळहातावर तुम्हाला सांभाळणार, सावरणार, वाचवणार आणि तुमची काळजी घेणार. जर आपण प्रभू श्री ख्रिस्तावर प्रीती केली, मरिया मगदलासारखी. परमेश्वर जो ख्रिस्त आहे त्याचं दर्शन आपल्याला होणार. पुनरुत्थानाची शक्ती काहीही आपलं नुकसान करू शकत नाही. त्याच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचं चालत नाही, त्याच्यापुढे सैतानाचं चालत नाही, त्याच्यापुढे किती धोंडेसारखं मोठं संकट असलं तरी ते चालणार नाही. ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या भुशासारखं असेल. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तू पुनरुत्थित ख्रिस्त आहेस, तू जिवंत देव आहेस. देव बाप्पा, तारणाचं काम तू पूर्ण करून पुनरुत्थित झालास. हे देव बाप्पा, आणि त्या जिवंत देवाचे आम्ही लेकरं आहोत म्हणून तुला धन्यवाद. हे प्रभू, ती पुनरुत्थानाची शक्ती, तुझ्या पवित्र आत्मशक्ती आमच्यामध्ये सदैव कार्य करू दे. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो नाही बापा. आमेन.